आपण काय केलं त्याप्रमाणेच करू शकतो. तुम्ही आन्सर्स देऊ शकता कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे. सो लेट्स वेट फॉर 1 more minute. येस. हॅलो सोनाली. हॅलो विशाखा. ठीक आहे. सो 8:07 आपण स्टार्ट करूया. तोपर्यंत हवं तर तुम्ही सगळे जे क्वेश्चन्स आहेत तर ते रीड करू शकता, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया मिळेल क्वेश्चन्स कसे आहेत त्याच्याबद्दल. आवाज कमी येत आहे. ओके, मी माझा आवाज वाढवते. ठीक आहे. हॅलो, हाय. येस. सो इफ यू वॉन्ट तुम्ही हा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करू शकता, जेणेकरून बाकीचे लोक सुद्धा जॉईन होतील. सो चलो 8:07 झालेले आहेत आणि आता आपण स्टार्ट करणार आहोत. लेट अस स्टार्ट विथ क्वेश्चन्स. इफ यू वॉन्ट तुम्ही आन्सर देऊ शकता कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे. सो अजून पण कमी आहे आवाज. एक मिनटं परत सांगा जरा आवाज बरोबर आहे का वगैरे. आता आवाज मोठा येतोय. अजून पण कमी आहे आवाज. माझ्या मोबाईलमध्ये तर मोठा येतोय. पुन्हा एकदा चेक करा व्हॉल्यूम. सायन्स पार्ट 1 आहे. आता बरोबर आहे. ओके, ठीक आहे. चलो. ओके. सो पहिला जो आपला क्वेश्चन आहे तर तो आहे फॉर द रिफ्रॅक्शन ऑफ लाईटसाठी थ्रू अ ग्लास स्लॅब अँगल ऑफ इन्सिडन्स मस्ट बी डॅश अँगल ऑफ एमर्जन्स. सो हा लॉ आहे रिफ्रॅक्शनचा. ओके. सो याचा तुम्हाला आन्सर सांगायचा आहे. येतोय, व्हॉइस येतोय ना? ठीक आहे, चलो. ओके. सो अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजेच अँगल ऑफ आय हा काय असला पाहिजे, मी ते आन्सर तुम्हाला सांगितलं. सो अँगल ऑफ आय इज इक्वल टू अँगल ऑफ ई असला पाहिजे फॉर द रिफ्रॅक्शन. सो करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे बी. येस, अमन करेक्ट आहे, रिया करेक्ट आहे, शैला करेक्ट आहे. ठीक आहे, चलो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ड्युरिंग रिफ्रॅक्शन ऑफ लाईट थ्रू दी ग्लास स्लॅब रिफ्रॅक्शन ऑफ लाईट टेक्स प्लेस डॅश इन द ग्लास स्लॅब. ओके, एक ग्लास स्लॅब आहे. ज्यांना व्हिडिओची क्वालिटी पाहायला नाही मिळते प्रॉपर, ते प्लीज इन्क्रीज करा क्वालिटी. अराउंड 360 पर्यंत पाहायला मिळते. ठीक आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. ओके. सो एक आपल्याकडे ग्लास स्लॅब आहे. सो जेव्हा लाईट आतमध्ये येते तेव्हा इथं थोडंसं रिफ्रॅक्शन होणार आहे आणि इथून बाहेर पडताना पण रिफ्रॅक्शन होणार आहे. सो एका वेळेस दोनदा रिफ्रॅक्शन होतं. सो ट्वाइस इज दी राईट आन्सर. ठीक आहे. करेक्ट. सी नाही, याचं करेक्ट आन्सर आहे बी. ओके, बी इज राईट आन्सर. कारण तुम्ही या ठिकाणी बघू शकता, एकदा येताना इथे रिफ्रॅक्शन होत आहे आणि बाहेर जाताना एकदा रिफ्रॅक्शन होत आहे ग्लास स्लॅबमधून. ओके. सो त्याच्यामुळे दोनदा रिफ्रॅक्शन होतं. सो दॅट्स वाय आन्सर करेक्ट आहे ते म्हणजे ट्वाइस बी. ठीक आहे. येस. हॅलो, हाय. सगळेच आता जॉईन झालेले आहेत त्यांना, आणि वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. नेक्स्ट आहे वेन रेज ऑफ लाईट आर इन्सिडेंट ऑन अ ग्लास स्लॅब. सो आपल्याकडे या ठिकाणी ग्लास स्लॅब आहे आणि इथे लाईट रेज काय होत आहेत, इन्सिडेंट होत आहेत. सो देन द इन्सिडेंट रे आणि एमर्जंट रे. सो जो इन्सिडेंट रे आहे, सपोज की हा आपला नॉर्मल आहे. सो हा जो इन्सिडेंट रे आहे तो, आणि जो एमर्जंट रे आहे तर तो एकमेकांना काय असतात, परपेंडिक्युलर असतात, पॅरलल असतात, अपोजिट असतात, कॉन्ग्रुएंट असतात. सो जेव्हा असं इन्सिडेंट होईल तेव्हा या ठिकाणी रिफ्रॅक्शन असणार आहे, आणि नेक्स्ट एमर्जंट म्हणजे इथून जो रे बाहेर पडेल तो. तर बेसिकली हे इन्सिडंट, एक मिनिट मी कलर बदलते. या ठिकाणी जे इन्सिडेंट आहे ते आणि या ठिकाणी जे एमर्जंट आहे ते, तर ते एकमेकांना काय ऑलमोस्ट पॅरलल आहेत. सो करेक्ट आन्सर इज बी, पॅरलल. ठीक आहे. ओके. येस, राईट. बलराम राईट आहे, रुपेश राईट आहे. ओके, सगळ्यांचा आन्सर राईट आहे. नेक्स्ट आहे सॉरी. सो चूज द करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग द इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल ड्रॉन ॲट अ पॉईंट ऑफ इन्सिडेंट. सो या ठिकाणी आपल्याकडे सपोज की प्लेन आहे, प्लेनवरती हा आहे आपला नॉर्मल, हा आहे इन्सिडेंट रे, हा आहे रिफ्लेक्टेड रे. यांनी रिफ्रॅक्टेड सांगितलं. ओके. सो आहे रिफ्रॅक्टेड रे. सो तुम्हाला या तिघांपैकी तिघांसाठी करेक्ट काय आहे ते निवडायचं आहे. दे ऑल लाय इन द सेम प्लेन. रिफ्रॅक्टेड रे लाईज इन वन प्लेन आणि इन्सिडेंट दुसऱ्या प्लेनमध्ये नाही. तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर सगळे एकाच प्लेनमध्ये लाय होत आहेत. ठीक आहे, एकाच प्लेनमध्ये लाय होत आहेत. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. प्लीज तुम्ही आन्सर्स देताना क्वेश्चन नंबर पण सांगा, जेणेकरून मला कळेल की तुम्ही कोणाचा आन्सर सांगताय ते. ठीक आहे. ओके. सो ज्यांनी ए सांगितले त्यांचा आन्सर राईट आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हॅलो मनीष. हॅलो स्वरूप. ओके. सो Amol performed an experiment on tracing the path of a ray of light passing through a rectangular glass slab. सो एक अमोल आहे, त्याने एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केलेला आहे. त्याने एक ग्लास स्लॅब घेतलेला आहे
आणि वेन रे ऑफ लाईट एंटर्स फ्रॉम एअर, एअर म्हणजे काय रेअर मीडियम आहे आणि ग्लास स्लॅब काय असणार आहे डेन्सर मीडियम असणार आहे. ओके, सो जेव्हा लाईट रे आहे तर ते रेअरमधून डेन्सर मीडियममध्ये जाणार आहे तेव्हा त्याने बघितलं की हे नॉर्मल आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स काय आहे 45 डिग्री. ओके, तर मग अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय असायला पाहिजे? एनी गेसेस? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जेव्हा आपण आर मधून डी मध्ये जातो तेव्हा टुवर्ड्स द नॉर्मल जी आहे तर ती रे जाते, म्हणजे इकडे येणार आहे थोडक्यात. ओके, सो टुवर्ड्स नॉर्मल आहे म्हणजे काय होईल लेस दॅन 45. जर इथे डेन्सर टू रेअर असतं तर अवे फ्रॉम नॉर्मल गेलं असतं, मग मोर दॅन 45 आलं असतं. आणि 45 कधी आलं असतं जेव्हा लाईन सॉरी री जी आहे तर ती स्ट्रेट येते आणि स्ट्रेट जाते ॲज पर द थर्ड लॉ. ठीक आहे, सो इथे ॲज पर फर्स्ट लॉ काय होणार आहे लेस दॅन 45 डिग्री. येस, सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. आय होप तुम्हाला याच्यामध्ये कोणतेही डाऊट्स नाही आहेत. डाऊट्स असतील तर प्लीज तुम्ही विचारू शकता. आणि ज्यांना क्वालिटी इन्क्रीज करायची आहे त्यांनी अराउंड 360 पर्यंत करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ क्लिअर पाहायला मिळेल. हॅलो स्वाती. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ टू कन्वर्ट लाईट डिस्पर्स्ड बाय प्रिझम अगेन इन टू व्हाईट लाईट. सो तुम्हाला माहिती आहे की प्रिझममधून जेव्हा आपण व्हाईट लाईट पास करतो तेव्हा इथे आपल्याला खूप सारे कलर्स ऑफ लाईट बघायला मिळतात आणि याला आपण म्हणतो डिस्पर्जन. ठीक आहे, सो आता इथून पुन्हा एकदा जेव्हा आपल्याला व्हाईट लाईट पाहिजे असेल मग आपण काय करणार, सेम असा उलटा प्रिझम ठेवणार, मग आपल्याला पुन्हा व्हाईट लाईट मिळते. ओके, सो या ठिकाणी बाय युझिंग वन मोर प्रिझम, आणि तो कसा असला पाहिजे इन्व्हर्ट असला पाहिजे, इरेक्टेड नाही इन्व्हर्ट उलटा असला पाहिजे. ठीक आहे, सो एक अजून एक प्रिझम जो की इन्व्हर्ट असला पाहिजे. सो याचा आन्सर असणार आहे ऑप्शन डी. ओके, सो थर्डचा आन्सर असणार आहे ऑप्शन डी. ठीक आहे, अजून एक प्रिझम जो की कसा असला पाहिजे इन्व्हर्ट असला पाहिजे. आय होप ह्याच्यामध्ये कोणतेही डाऊट्स नाही आहेत. ओके, सो आणि तुम्ही सेशनला लाईक करताय ना, आय होप तुम्ही सगळेजण सेशनला लाईक करताय, कारण कसं आहे जेवढे तुम्ही जास्त लाईक्स कराल तेवढंच जो व्हिडिओ आहे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचेल. सो त्याच्यामुळे मी तुम्हाला लाईक करायला सांगते, बाकी काही ह्याच्यामध्ये नाही आहे. आणि सोबतच मला मोटिवेशन सुद्धा मिळेल अजून व्हिडिओ तयार करण्यासाठी. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट डॅश डज नॉट ऑकर ड्युरिंग द प्रोडक्शन ऑफ रेनबो. रेनबोच्या प्रोडक्शन दरम्यान काय होत नाही. सो जेव्हा लाईट रेज येतात, स्क्रीन दिसत नाही आहे मला तर क्लिअर दिसते, प्लीज पुन्हा एकदा चेक करा. ओके, सो जेव्हा लाईट इथून आतमध्ये रेज एंटर करतात तर तेव्हा इथे सगळ्यात पहिल्यांदा रिफ्रॅक्शन होतं, मग इथे गेल्यानंतर डिस्पर्जन, मग टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, परत रिफ्रॅक्शन. इथे कुठेही इंडक्शन वगैरे होत नाही. सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. ठीक आहे, येस राईट, रिया राईट आहे, प्रणय राईट, प्रणय आन्सर डी असलं पाहिजे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे वेन अ रे ऑफ लाईट एंटर्स अ रेअरर मीडियम फ्रॉम अ डेन्सर मीडियम. सो सपोज करा की आपल्याकडे ग्लास स्लॅब आहे. सो रेअरर मीडियम म्हणजे एअर, सो एअरमधून लाईट जी आहे तर ती डेन्सरकडे येते. सो दिस इज अवर नॉर्मल, ही आहे आपलं इन्सिडेंट रे, हे आहे आपला रिफ्लॅक्टेड रे, टुवर्ड्स द नॉर्मल पासआउट होते. ठीक आहे, सो पार्शियली रिफ्लेक्टेड, जेव्हा पार्शियली रिफ्लेक्शन होत आहे म्हणजेच काय की थोडीशी लाईट जी आहे तर ती अगेन रिफ्लेक्ट होते त्याच डेन्सर मीडियममध्ये. सो या फिनॉमिननला आपण काय म्हणणार आहोत, हा जो फिनॉमिना आहे याला आपण काय म्हणतो. यांनी नावातच सगळं सांगितलंय, म्हणजे क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे की ते काय असणार आहे पार्शियल रिफ्लेक्शन. ओके, सो तुम्ही नीट क्वेश्चन जरी वाचला तरीही तुम्हाला तिथेच आन्सर पाहायला मिळेल. PDF मी तुम्हाला टेलिग्रामवरती देईन अपलोड करून. ठीक आहे, ज्यांना स्क्रीन ब्लर दिसते त्यांनी थोडंसं क्वालिटी इन्क्रीज करा, तुम्हाला स्क्रीन क्लिअर पाहायला मिळेल. नेक्स्ट आहे डॅश ऑफ लाईट इज नॉट ऑब्झर्व्ड इन ग्लास स्लॅब बट इट इज ऑब्झर्व्ड इन प्रिझम. सो ग्लास स्लॅबमध्ये आपल्याला एकतर रिफ्रॅक्शन बघायला मिळतं, ठीक आहे, आपल्याला रिफ्लेक्शन पण बघायला मिळतं आणि पार्शियल रिफ्लेक्शन सुद्धा. फक्त आपल्याला डिस्पर्जन नाही बघायला मिळत, डिस्पर्जन फक्त प्रिझममध्येच बघायला मिळतं. सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 7th. जे आन्सर्स देतात त्यांचं आन्सर करेक्ट आहे, मी प्रत्येकाचं नाव नाही घेता इथे, वेळ जाईल, बट तुमचे आन्सर्स राईट आहेत. ठीक आहे, नेक्स्ट आहे वाईल सिटिंग इन फ्रंट ऑफ बॉनफायर. बॉनफायर म्हणजे ते जे शेकोट पेटवत होतात ते. थँक्यू हर्षदीप, लवकरच आपले 3 लाख होतील, होप सो. ओके, सो while sitting in front of bonfire, Lavanya observes that the image of Vidya appears to be shaking. ओके, तुम्ही जेव्हा कधी पण शेकोटीच्या बाजूला कधी बसला असाल तर तुम्हाला दिसेल की समोरच्या व्यक्तीची इमेज तुम्हाला थोडीशी हलताना दिसते. ठीक आहे, थोडीशी हलताना दिसते. मग तेव्हा हा जो फिनॉमिनन आहे यासाठी काय रिस्पॉन्सिबल आहे, ओके, किंवा हा फिनॉमिनन कशामुळे आहे, तर जे रिफ्रॅक्शन तुम्हाला हलताना दिसतंय किंवा जे तुम्हाला ॲपरंट वेगळी आणि ॲक्च्युअल इमेज वेगळी पाहायला मिळते हे बेसिकली आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे. सो करेक्ट आन्सर इज ए. नेक्स्ट आहे नेम द ऑप्टिकल फिनोमिना बिहाइंड ऑक्युरन्स ऑफ सर्कल्स मेड अप ऑफ 7 कलर्स ऑन द रोड्स ड्युरिंग रेनी सीझन. सो बेसिकली हे कशामुळे होते, 7 कलर कशामुळे येतात, डिस्पर्जन ऑफ लाईटमुळे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. ओके, सो इन दिस वे आपला जो पहिला चॅप्टर आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे 6वा चॅप्टर, या सेशनमधला पहिला चॅप्टर, तर तो संपलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही एक टप्पा फार केलाय आणि तुम्हाला अजून पुढचा टप्पा गाठायचा आहे.
सो नेक्स्ट आहे लेन्सेस. लेन्सेसमधले मी थोडेसे जे थोडे अवघड पण नाही म्हणता येणार, पण थोडेसे ऍक्टिव्हिटी बेस्ड वगैरे क्वेश्चन्स आहेत ते मी या ठिकाणी घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला त्याची पण सवय होईल. सो पहिला जे क्वेश्चन आहे या ठिकाणी तर तो आहे रे ऑफ लाईट गेट्स रिफ्रॅक्टेड वाईल एंटरिंग द लेन्स. पुन्हा एकदा सेम क्वेश्चन आहे, याचा आन्सर आपण आधी पण बघितलंय, पण इथे त्यांनी लेन्स सांगितलेला आहे. ओके, सो जेव्हा एक लेन्स, कुठला पण लेन्स आपण घेऊया, तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी सांगितलेलं आहे की वाईल एंटरिंग, म्हणजे फक्त एंटरिंग सांगितलंय, बाहेर पडतानाच नाही विचारले. सो एंटरिंगला एकदाच फक्त रिफ्रॅक्शन होणार, बाहेर पडताना अजून एकदा, असं म्हणून एकूण दोनदा होतं, पण त्यांनी स्पेसिफाय केले वाईल एंटरिंग, त्याच्यामुळे तुम्हाला वन्स लिहायचंय. मग असे ग्लास लॅबमध्ये असं काही स्पेसिफाय नव्हतं केलं, त्याच्यामुळे आपण दोन म्हणजे ट्वाईस घेतलं होतं. ठीक आहे, ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एनी प्रॉब्लेम, एनी डाऊट्स? ज्यांना नीट नाही दिसत आहे प्लीज क्वालिटी 360 पर्यंत करा. 360 पर्यंत क्वालिटी केल्यानंतर सगळं तुम्हाला क्लिअर पाहायला मिळेल, कारण मीही त्याच क्वालिटीवरती व्हिडिओ बघते, मोबाईलमध्ये पण मी बघते की लाईव्ह कसं चालू आहे वगैरे. हवं तर मी थोडंसं अजून झूम करते इफ यू गाईज आर फेसिंग एनी प्रॉब्लेम, त्याच्यासाठी. आय होप आता क्लिअर पाहायला मिळेल. ठीक आहे, ओके. सो नेक्स्ट आहे अ टाईप ऑफ लेन्स विच इज थिनर ॲट सेंटर दॅन एजेस इज. विच इज थिनर ॲट सेंटर दॅन एजेस, म्हणजे मध्ये जी मध्ये, एक मिनिट, पेन 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 पेन, हा, मध्ये थिन आहे आणि एजेसला ब्रॉड आहे, अशा लेन्सला आपण काय म्हणणार आहोत? दॅट विल बी कॉन्केव्ह लेन्स. आता या ठिकाणी कॉन्केव्हचा एकच ऑप्शन आहे, सो बाय कॉन्केव्ह घेऊया आपण. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द लेन्सेस शोन इन द फिगर. सो ही कुठली लेन्स आहे? एका बाजूने प्लेन आहे, सो प्लॅनो तर नक्कीच असणार आहे, हे दोन्ही नाही आहेत. आता हे कॉन्केव्ह आहे की कॉन्व्हेक्स, तर हे प्लॅनो कॉन्केव्ह आहे. ओके, हे असं असं कर्व असेल तेव्हा कॉन्केव्ह, असं जर असतं तर ते कॉन्व्हेक्स झालं असतं. ठीक आहे, नेक्स्ट. ओके गाईज, येस, करेक्ट आन्सर आहे सी, ऑप्शन सी इज द राईट आन्सर. मे बी लाईव्ह आणि तुमचे आन्सर्स ह्याच्यामध्ये खूप जास्त डिफरन्स बघायला मिळतोय, बट इट्स ओके, चलो, नो प्रॉब्लेम. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट. सो बायकॉन्केव्ह इज द राईट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 2. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 4. द डिरेक्शन ऑफ रेज पासिंग थ्रू लेन्स चेंजेस बिकॉज ऑफ. सो लेन्समधून जेव्हा आपण बघतोय की लाईट पास होते तर किंवा रे पास होते, तेव्हा त्याची डिरेक्शन बदलते. सो डिरेक्शन कोणामुळे बदलते? एकच फिनॉमिना आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, सिम्पल. सो करेक्ट आन्सर इज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. एनी डाउट्स? नो डाउट्स? आगे चलो. नेक्स्ट आहे, आता या ठिकाणी एक्सने काय दाखवलंय? सेंटर ऑफ कर्वेचर, ऑप्टिकल सेंटर, प्रिन्सिपल फोकस की एक्झिओम पॉईंट. सो हे तर तुम्हाला नाहीच आहे सिलेबसमध्ये, सो हे विसरून जा. नेक्स्ट आहे, इथे तुम्हाला सेंटर ऑफ कर्वेचर नाही, सेंटर ऑफ कर्वेचर इथे असतो, प्रिन्सिपल फोकस पण नाहीये, सो करेक्ट आन्सर इज ऑप्टिकल सेंटर. सो बी इज द करेक्ट आन्सर. ओके, राईट. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डिस्टन्स बिटवीन ऑप्टिकल सेंटर आणि सेंटर ऑफ कर्वेचर. सो आता या ठिकाणीच आपण बघूया की हे आहे आपलं ऑप्टिकल सेंटर आणि हे आहे सेंटर ऑफ कर्वेचर. सो यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो? एनी गेसेस? सो द करेक्ट आन्सर इज रेडियस ऑफ कर्वेचर. ओके, ह्याचा हाफ जर आपण घेतला तर ह्याला आपण म्हणणार आहोत फोकल लेंथ, एवढं जर घेतलं तर, पण हे पूर्ण असेल तर रेडियस ऑफ कर्वेचर. ठीक आहे, चलो नेक्स्ट. थोडासा प्रश्न मोठा आहे, सो तुम्ही पण नक्की रीड करा, आम्ही पण रीड करतो. A student obtained a clear image of window bars on a screen with the help of a convex lens. ठीक है, convex lens important शब्द आहे. But in order to have the best image, his teacher suggested him to obtain the image of a distant tree. So where will the lens have to be moved in order to obtain the clear image? So जर आपल्याला क्लिअर इमेज हवी असेल तर आपल्याला आधी आपण ऑप्शन्स बघूया काय आहेत. अवे फ्रॉम द स्क्रीन नाही, उलट जास्त ब्लर होईल. बिहाइंड द स्क्रीन पण नाही, कारण कॉन्वेक्स घ्यायची आहे ना. येस, कॉन्वेक्स घ्यायच्या, सो बिहाइंड द स्क्रीन आपण नाही घेऊ शकत. सो द करेक्ट आन्सर इज टुवर्ड्स द स्क्रीन. सो ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर. नेक्स्ट आहे 7th. थँक्यू सम्यक. सॉरी, पण इथे मोस्ट ऑफ द स्टुडंट सेमी इंग्लिश आणि महाराष्ट्र बोर्डचे आहेत, सो मी मराठी प्रिफर करेन आणि इंग्लिश. ठीक आहे, हिंदीमध्ये मे बी नाही बोलू शकणार. ओके, सो लेट अस सी नेक्स्ट. If radius of curvature of a biconvex lens is increased without changing the thickness of the lens, then bifocal length of the lens will be. So basically radius of curvature आपण इन्क्रीज केलेला आहे, पण त्याचं थिकनेसला आपण काहीच चेंज नाही केलंय. सो मग अशा वेळेस जे आपला फोकल लेंथ आहे त्याच्यामध्ये काही फरक पडेल का? तर पडेल. ज्याप्रमाणे रेडियस वाढेल त्याप्रमाणे फोकल लेंथ पण इन्क्रीज होणार आहे, कारण फोकल लेंथ काय असतं? रेडियसचं हाफ असतं. ओके, सो इट विल बी इन्क्रीज्ड. सो करेक्ट आन्सर, इट विल बी इन्क्रीजिंग. करेक्ट आन्सर इज सी. नेक्स्ट आहे study the ray diagram given below and choose the correct option for the ray refracted from lens.
ओके. सो आता या ठिकाणी तुम्हाला रे डायग्राम ऑलरेडी दिलेला आहे. हो, मी या सेशनमध्ये फक्त MCQs घेणार आहे शुभम. MCQs याच्यासारखे येऊ शकतात. ठीक आहे, तुम्ही हे केलेत तर तुम्हाला येणारे MCQs सोपे वाटतील, कारण हे थोडेसे अवघड MCQs आहेत. सो तुम्हाला एक्झाममधले MCQs सोपे वाटतील. आणि तुम्हाला जर MCQची प्रॅक्टिस करायची असेल, तुम्ही फक्त टेक्स्टबुकमधून केली तरी पण चालेल. हे थोडंसं एक्स्ट्रा आहे. इफ यू वॉन्ट तुम्ही फॉलो करू शकता. ठीक आहे. Okay, so studying the ray diagram given below, choose the correct option for the ray refracted from lenses. The refracted ray will be parallel to the principal axis. So आता या ठिकाणी जे refracted ray आहे ते पॅरलल आहे का? तर येस, ते पॅरलल असणार आहे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए अकॉर्डिंग टू आपला फर्स्ट रूल. ठीक आहे. नेक्स्ट आहे, अ कॉन्व्हेक्स लेन्स फॉर्म्स अ व्हर्च्युअल इमेज ऑफ अन ऑब्जेक्ट प्लेस्ड. जर तुम्ही कॉन्व्हेक्स लेन्स घेतला आणि तुम्हाला जर व्हर्च्युअलच ऑब्जेक्ट पाहिजे असेल, तर तुम्ही त्या आय होप की तुम्ही तो टेबल पाठ केला असेल, जो मी तुम्हाला सांगितला होता. त्याच्यानुसार तुम्हाला हा MCQs कसंही विचारले जाऊ शकतात, डायग्राम बेस कसे पण. युजली डायग्राम बेस अजून तर नाही आलेत, बट करून ठेवा ना. ओके. सो डीचा आन्सर आपला करेक्ट आहे. दॅट इज बिटवीन F1 आणि ऑप्टिकल सेंटर. कारण आपण जर एखादं कॉन्व्हेक्स लेन्स घेतलेला आहे आणि इथे आहे आपला ऑप्टिकल सेंटर, इथे आहे आपला F1. इथे जर आपण ऑब्जेक्ट ठेवला तर त्याची इमेज अशी मागे येते. ठीक आहे, मागे येते, आणि मागे येते ती इमेज व्हर्च्युअल असते आणि इरेक्ट असते. सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. ठीक आहे. सॅम्पल पेपर मी तुम्हाला देईन साधारणतः 10 वाजेपर्यंत. थोडंसं लेट झालं आहे, आय नो, बट सकाळपासून थोडीशी बिझी होते. बट तुम्हाला हे लाईव्ह सेशन झाल्यानंतर सॅम्पल पेपर बघायला मिळेल. ओके. सो द इमेज ऑप्टेन वाईल फाइंडिंग द फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स इज. ओके. सो द इमेज ऑप्टेन वाईल फाइंडिंग द फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स. सो कॉन्व्हेक्स लेन्समधली जर तुम्हाला इमेज बघायची असेल तर ती इमेज नेहमी कशी असणार आहे, उलटी, म्हणजेच इन्व्हर्टेड, आणि उलटी इमेज म्हणजे रिअलच असते. सो करेक्ट आन्सर विल बी सी. नेक्स्ट आहे, टू ऑप्टेन अन इमेज ऑफ द सेम साइज ॲज दॅट ऑफ द ऑब्जेक्ट हॅव्हिंग युझिंग अ कॉन्व्हेक्स लेन्स. सो तुम्हाला या ठिकाणी सेम साईजची इमेज पाहिजे, आणि जेव्हाही तुम्हाला सेम साईजची इमेज पाहिजे असते तेव्हा तुम्हाला फोकस पॉईंटवरती ऑब्जेक्ट ठेवावा लागतो. ओके. सो द करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन सी ॲट 2F1. नेक्स्ट आहे साइन कन्व्हेन्शन. सो ऑल डिस्टन्स पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस आर मेजर्ड फ्रॉम. हे साइन कन्व्हेन्शनचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. माझा बड्डे आज नाही आहे, माझ्या बड्डेला अजून 13 दिवसांचा वेळ आहे. ओके. सो ऑल डिस्टन्स पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस आर मेजर्ड फ्रॉम. सो बेसिकली प्रिन्सिपल ॲक्सिस पासूनचे सगळे पॅरलल डिस्टन्स आहेत ते आपण कुठून मोजतो, हे तुम्हाला ते ग्राफ आठवत असेल साइन कन्व्हेन्शनचा, मी आधी पण एक्सप्लेन केला होता. तर तो आपण सेंटर पासून म्हणजे ओरिजिन पासून मोजतो, आणि साइन कन्व्हेन्शन्स प्रॉपरली लेन्सेसमध्ये जे ओरिजिन आहे त्याला आपण म्हणतो ऑप्टिकल सेंटर. ठीक आहे. ओके. नेक्स्ट आहे, अकॉर्डिंग टू द कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन फॉर लेन्सेस, ऑल डिस्टन्स इन द डिरेक्शन ऑफ इन्सिडेंट रे आर टेकन पॉझिटिव्ह. हे तुम्ही सगळे रीड करा, करेक्ट आन्सर्स काय आहेत ते. पण माझ्या मते एज करेक्ट आहे की ऑल डिस्टन्स इन द डिरेक्शन ऑफ द इन्सिडेंट रे आर टेकन ॲज पॉझिटिव्ह, कधी सगळे पॉझिटिव्ह असतात. ओके. सो करेक्ट आन्सर इज ए. नेक्स्ट आहे लेन्स फॉर्म्युला. त्या सगळ्यांना माहिती आहेच की लेन्स फॉर्म्युला काय आहे. 1v मायनस 1u इज इक्वल टू 1/f. ओके. सो यांनी थोडेसे फिरवलेत, कदाचित आपण पण फिरवून बघूया. सो इज इक्वल टू, येस करेक्ट, ए ऑप्शन्स आहेत ते करेक्ट येईल. ओके. थोडंसं ट्विस्ट करायचं आहे फॉर्म्युला. असे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात फॉर्म्युला बेस, किंवा तुम्हाला 1 मार्क्ससाठी लेन्स फॉर्म्युला येऊ शकतो. तेव्हा तुम्हाला इथे एच काय आहे, एच नाही, इथे व्ही काय आहे, यू काय आहे, एफ काय आहे हे पण सांगावं लागेल. द फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स अकॉर्डिंग टू कार्टेशियन कन्व्हेन्शन इज. सो फोकल लेंथ कॉन्केव्हसाठी काय असते, नेहमी निगेटिव्ह असते, कॉन्व्हेक्ससाठी पॉझिटिव्ह. सो द करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन ए, निगेटिव्ह. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन. किती क्वेश्चन्स बाकी आहेत या चॅप्टरचे, संपत आलाय. ठीक आहे. द इंटरमिडिएट इमेज फॉर्म्ड बाय ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ कंपाऊंड मायक्रोस्कोप इज. इंटरमिडिएट इमेज विचारलेला आहे. इंटरमिडिएट म्हणजे काय, 2 लेन्सेस आपण घेतो ना, एक तर आपली ऑब्जेक्टिव्ह एक आहे आणि आयपीस एक आहे. ओके. सो पहिल्या लेन्समधून जे तयार होणारं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. पहिल्या लेन्समधून कशा प्रकारची इमेज फॉर्म होईल. सो ती इमेज एकतर रिअल असणार आहे, इन्व्हर्टेड, आणि थोडीशी मॅग्निफाईड असणार आहे, थोडीशी. सो करेक्ट आन्सर विल बी ए. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट रिक्वायर लेन्सेस फॉर इट्स ऑपरेशन. सो कुठे लेन्सेसची गरज नाहीये. जे मोठं ऑब्जेक्ट असेल, कलायडोस्कोपमध्ये लेन्सेसची गरज नाही, मिररची गरज असते. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी. नेक्स्ट आहे, तुम्ही एखादा ऑब्जेक्ट जर डोळ्यांपासून काढलं तर ते 1/16 सेकंडपर्यंत आपल्या डोळ्यासमोर राहतं. सो करेक्ट आन्सर इज बी. हे पण MCQ येऊ शकतो. नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन इफेक्ट ऑफ पर्सिस्टन्स ऑफ विजन. ओके. पर्सिस्टन्स ऑफ विजनचं कोणतं इफेक्ट नाही हे तुम्हाला सांगायचं आहे. ट्विंकलिंग ऑफ स्टार्स नाहीये, कारण ट्विंकलिंग ऑफ स्टार्स काय आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ओके. सो करेक्ट आन्सर इज सी.
कलर ब्लाइंडनेस ज्यांना आहे तर त्यांच्यामध्ये काय नाहीये. ओके, रॉड शेप सेल्स तर फक्त इंटेन्सिटी सांगायचं काम करतात. सो हे तर असणार. रॉड आणि कोनिकल नसतील, कोनिकल कलर सांगायचं काम करतात. सो जे कलर ब्लाइंड आहेत त्यांना कलर नाही कळणार, याचा अर्थ त्यांच्यामध्ये कोनिकल सेल्स नाहीयेत. ओके, बाकी सगळे सेल्स आहेत, त्यांच्यामध्ये कोनिकल सेल्स नाहीयेत. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुमचं सगळ्यांचं लाडकं चॅप्टर मेटॅलर्जी. ओके, सायन्स टू उद्या तुमचा पेपर झाल्यानंतर. ठीक आहे, सायन्स टू उद्या तुमचा पेपर साधारणतः 11 ते 12, 12 ते 1 ला संपतो कदाचित. सो त्याच्यानंतर 2 किंवा 2:30 पासून आपण हे स्टार्ट करूया. अँड एलिमेंट इज व्हेरी ओके. सो आता आपण चॅप्टर नंबर 8 स्टार्ट करतोय. एनी डाऊट्स चॅप्टर नंबर 7 पर्यंत? नाही, चॅप्टर नंबर 8 स्टार्ट करायचं आहे. ओके, सो लेट स्टार्ट. सो चॅप्टर नंबर 8 मध्ये आहे पहिलं की अन एलिमेंट इज व्हेरी रिॲक्टिव्ह टू एअर, म्हणजे एअरशी ते लगेच रिॲक्ट करतं. त्याला आपण केरोसिनमध्ये ठेवतो. असा कोण आहे? सोडियम आहे. हे सगळ्यांना पाठ असेल आणि हे गिव्ह द रिझनमध्ये सुद्धा येऊ शकतं. सो ते मगाच्यापासून इम्पॉर्टंट गिव्ह द रिझन वगैरे म्हणताय त्यांच्यासाठी हे करेक्ट आहे, म्हणजे हे तुम्हाला गिव्ह द रिझनमध्ये येऊ शकतं. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे व्हॉट विल यू ऑब्झर्व वेन कॅल्शियम इज ट्रीटेड विथ वॉटर. जेव्हा कॅल्शियमला पाण्यासोबत ट्रीट केलं जातं तेव्हा एकतर कॅल्शियम हायड्रॉक्साईड बनतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर H2 गॅस आहे तर ते रिमूव्ह होतो. ओके, सो H2 गॅस इज रिमूव्ह. आता इथे कोणतं ऑप्शन करेक्ट आहे? इट रिॲक्ट्स वायोलेंटली, तर ते नाही रिॲक्ट करत. कोल्ड वॉटरसोबत रिॲक्ट करतं. स्लोली टू फॉर्म कॅल्शियम ऑक्साईड नाही, कॅल्शियम हायड्रॉक्साईड बनतं. येस, बबल हायड्रोजन जो आहे तो बबल आउट होतो. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी. ओके, वेलकम तुषार. सायंटिफिक रिझन्स मी ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत, इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या व्हिडिओमध्ये. यू कॅन चेक दॅट व्हिडिओ. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग मेटल डज नॉट रिॲक्ट विथ कोल्ड ऑर हॉट वॉटर बट इट रिॲक्ट्स विथ स्टेम. असं कोणतं मेटल आहे जे कोल्ड आणि हॉट वॉटरसोबत रिॲक्ट नाही करत? कॅल्शियम रिॲक्ट करतं कोल्ड वॉटरसोबत, पोटॅशियम ते हॉटसोबत पण रिॲक्ट करतं, मॅग्नेशियम पण करतं, आयरन नाही करत. ओके, त्याच्यामुळेच आपण आयरनचे युटेन्सिल्स वगैरे वापरू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे ॲक्वा रेजिया इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग नायट्रिक ॲसिड आणि त्यासोबत आपण HCl घेतो. सो करेक्ट आन्सर इज सी. सो हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये पण ऑर्डर दिलेली आहे आणि ही अशी ऑर्डर तुम्हाला चेक करायला येऊ शकते. सो करेक्ट आन्सर काय आहे? रिॲक्टिव्हिटीची तुम्हाला इन्क्रीजिंग ऑर्डर घ्यायची आहे. सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह असतं मॅग्नेशियम, आफ्टर दॅट असतं ॲल्युमिनियम. सो अशी कुठे अरेंज आहे का मॅग्नेशियम ॲल्युमिनियम? सो करेक्ट आन्सर इज सी. ठीक आहे. हॅलो विशाखा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इफ ए इज मोर रिॲक्टिव्ह दॅन मेटल बी डॅश. सो जे रिॲक्टिव्ह असेल ते डिस्प्लेस करतं. ओके, सो जे रिॲक्टिव्ह असेल डिस्प्लेस करतं, मग ए डिस्प्लेस करणार आहे बीला. नेक्स्ट आहे मनीषा इंट्रोड्युस्ड अन आयरन नेल इन अ टेस्ट ट्यूब कंटेनिंग फ्रेशली प्रिपेअर्ड कॉपर सल्फेट सोल्युशन. तर मग याचं काय होईल आता? ओके, सो एक तर पहिली गोष्ट म्हणजे कॉपर सल्फेट आहे म्हणजे ते ब्ल्यू कलरचं आहे. सो ब्ल्यू कलर सोल्युशन टर्न होणार आहे ग्रीन कलरमध्ये. एच आन्सर करेक्ट आहे याचा. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट फोर्थ, इन विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स विल द डिस्प्लेसमेंट रिॲक्शन ऑकर. कशामध्ये डिस्प्लेसमेंट रिॲक्शन होणार आहे? सो आता या ठिकाणी आपल्याला डिस्प्लेस्ड काहीतरी केलं पाहिजे. झिंक सल्फेट आणि कॉपर मेटल नाही, आपल्याला कॉपर सल्फेट घ्यायचं आहे आणि एखादं मेटल. सो इथे कॉपर सल्फेट कुठे आहे? डी मध्ये. सो डी इज द राईट आन्सर, ऑप्शन डी. कॉपर सल्फेट आणि कोणतंही एखादं मेटल. या ठिकाणी आयरन घेतले कारण इथे आपल्याला डिस्प्लेसमेंट करायची आहे. सो कॉपर सल्फेट आणि आयरन मेटल इज द राईट आन्सर. ठीक आहे. पेपरचा व्हिडिओ टाकेन मी, लाईव्ह नसेल 10 वाजता कारण ते लेट होते थोडंसं. सो त्याच्यामुळे पेपरचा व्हिडिओ टाकेन. आफ्टर दॅट टेक्स्ट आहे when an aluminum strip is immersed into zinc sulfate solution, तर कलर काय होणार आहे? ओके, सो जेव्हा तुम्ही एखाद्या अल्युमिनियमचं स्ट्रिप टाकाल तेव्हा अल्युमिनियमचं स्ट्रिप टाकाल झिंक सल्फेटमध्ये तेव्हा काहीच कलर बिलर काय बदलणार नाहीये, सगळं सेम राहील. सो इट विल रिमेन सेम कारण इथे रिॲक्टिव्ह नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट आहे आयरन. सो आयरन काय आहे? मोर रिॲक्टिव्ह दॅन झिंक नाही, मोर रिॲक्टिव्ह दॅन अल्युमिनियम हे पण नाही, मग या ठिकाणी कलर बदलला असता. नेक्स्ट आहे लेस रिॲक्टिव्ह दॅन कॉपर नाही, लेस रिॲक्टिव्ह दॅन अल्युमिनियम हे ठीक आहे, त्याच्यामुळेच कलर नाही चेंज होत आहे या क्वेश्चनमध्ये आपण बघितलं त्याप्रमाणे. नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. सो इनकरेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे ते तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे. फर्स्ट आहे ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड अ रिॲक्शन टू अटेन द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ हॅलोजन्स. ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड अ रिॲक्शन इज टू अटेन द, हेच कदाचित रॉंग वाटतंय बट तरी पण पुढचे बघूया. मेटल अटेन द कॉन्फिगरेशन ऑफ नोबेल गॅसेस हे राईट आहे. नॉन मेटल्स एक्सेप्टिंग राईट आहे आणि नोबेल मेटल्स आर केमिकल इनट पण राईट आहे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट 8.C आयोनिक कंपाऊंड्स.
विच ऑफ द फॉलोइंग इज रिस्पॉन्सिबल फॉर द क्रिस्टल स्ट्रक्चर इन आयोनिक कंपाऊंड्स. सो आयोनिक कंपाऊंड्समध्ये जे पण क्रिस्टल स्ट्रक्चर्स आहेत त्यासाठी काय रिस्पॉन्सिबल आहे. साईज ऑफ द आयन्स नाही. आपण बघितलं होतं की अट्रॅक्टिव्ह फोर्स जो आहे त्यांच्यामधला तर तो हे पण नाही. साईज ऑफ द आयन्स आणि मॅग्निट्यूड ऑफ द येस हे करेक्ट आहे. न्यूट्रॅलिटी पण नाही. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी. म्हणजे हे दोन्ही पण करेक्ट आहेत. ओके, दोन्ही पण करेक्ट असणार एक ऑप्शन आहे तो म्हणजे ऑप्शन सी. सो ऑप्शन सी इज द राईट आन्सर. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मेटलर्जी व्हेरियस कॉन्सेप्ट. ठीक आहे. सो पाऊस पडतोय यार तुमच्याकडे पाऊस पडतोय का. आमच्याकडे पाऊस पडतोय. सो ग्रीनिश लेअर फॉर्म्ड ओव्हर द सर्फेस ऑफ कॉपर वेसल इज. ओके, सो कॉपर वेसलच्या वरती जो ग्रीनिश लेअर तयार होते तर कशाप्रमाणे तयार होते, कशामुळे तयार होते. सो इट इज कॉपर कार्बोनेट. ओके, सो आन्सर इज ए. नेक्स्ट आहे द मिनरल्स फ्रॉम विच द मेटल कॅन बी सेपरेटेड इकॉनॉमिकली. याला आपण काय म्हणतो. करेक्ट आन्सर इज ओर्स. त्याच्यापासून आपण मिनरल्सला बाहेर काढतो त्याला आपण म्हणणार आहोत ओर्स. येस, पाऊस पडतोय. नाईस. यावर्षी वाट न बघता पावसाळा आलेला आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 3 moles ऑफ MnO3 + 4Al. ओके ओके, रिॲक्शन आहे. सो द मेटल कंपाऊंड विच ॲक्ट्स ॲज रिड्युसिंग एजंट. आता या ठिकाणी रिड्युसिंग एजंट प्रमाणे कोण काम करते. रिड्युसिंग एजंट म्हणजे काय, एक तर स्वतःला ऑक्सिडाइज करतो पण बाकीच्यांना रिड्यूस करतो. सो लेटेस्ट आता या ठिकाणी स्वतःला ऑक्सिडाइज कोण करतंय. मॅग्नेशियम तर इथे आपण बघितलं तर ऑक्सिडाइज होतोय, सॉरी रिड्यूस होतोय. आपल्याला ऑक्सिडाइज होणारा पाहिजे, दॅट इज ॲल्युमिनियम. सो करेक्ट आन्सर इज बी. सकाळी 6 वाजता तुम्ही पाहू शकता, मी आत्ताच व्हिडिओ अपलोड केला तरी पण. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट द केमिकल फॉर्म्युला ऑफ कॉपर पायरेट. जेव्हा पण पायरेट असा शब्द येईल ना तेव्हा तिथे सल्फर असणार आहे एवढं कन्फर्म. आता इथे सल्फर हे किती आहे आणि ते सल्फेट आहे. सो हे तर माहिती आपल्याला कॉपर सल्फेट म्हणतात. सो हे दोन्ही तर नाहीये. मग आता CuS आणि कॉपर पायरेट. सो याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे बी, CuFeS2. नेक्स्ट आहे इन विन्फ्लेटेबल मेथड टू सेपरेट पार्टिकल्स ऑफ गॅंग डॅश मेथड इज यूज. ग्रॅव्हिटेशन वापरलं जातं. सो करेक्ट आन्सर आहे डी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कॅसिटराइट ओर इज कॉन्सन्ट्रेटेड बाय. सो कॅसिटराइट ओर कुठल्या मेथडने कॉन्सन्ट्रेट केलं जातं. सो हे तुम्ही पाहिलं असेल की मॅग्नेटिक सेपरेशनमध्ये आपण बघितलं होतं. सो राईट आन्सर इज ऑप्शन सी, मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. ओके, राईट. कोणता क्वेश्चन परत सांगायचा आहे. व्हायटी किंग जे पण नाव आहे युजर नेम. ठीक आहे. नेक्स्ट आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट इज डन बाय. सो बॉक्साईटसाठी आपण बघितलं होतं की ती शेवटची मेथड आहे दॅट इज लिचिंग. आणि बॉक्साईट हे कोणाचं ओर आहे, ॲल्युमिनियमचं. करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, लिचिंग प्रोसेस. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इन द इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲल्युमिनियम इज डिपॉझिटेड ॲट वाईल द ऑक्सिजन इज लिबरेटेड ॲट. सो ॲल्युमिनियम कुठे डिपॉझिट होतं, कॅथोडवरती. आणि ऑक्सिजन मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती LOAN. सो दॅट इज लेफ्ट साईडला असतं ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन होतं एनोडवरती आणि ते निगेटिव्ह आहे. ओके, सो ऑक्सिडेशन कुठे होणार आहे, एनोडवरती. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. आणि याच्या अपोजिट जे पण असेल तर ते होणार आहे कॅथोडवरती. ठीक आहे. ओके ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कोरोजन ऑफ सिल्वर कॉजेस अ ब्लॅक लेअर ऑफ. कोरोजन ऑफ सिल्वरच्या वरती एक तुम्हाला एक ब्लॅकिश लेअर बघायला मिळत असेल. सो बेसिकली सल्फाईड्समुळे होतं. सो सिल्वर सल्फाईड इज द राईट आन्सर. गॅल्वनायझिंग, हा इम्पॉर्टंट MCQ आहे, हा येऊ शकतो उद्या. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इन गॅल्वनायझिंग मेथड अ थिन कोटिंग ऑफ डॅश मेथड इज अप्लाइड ऑन द आयरन मेटल्स. सो आयरन मेटल्सवरती कोणाचं कोटिंग अप्लाय केलं जातं, झिंकचं. सो करेक्ट आन्सर आहे डी, झिंक. उद्या सकाळी लाईव्ह मे बी पॉसिबल नाही. इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स तुम्ही आता विचारू शकता, नो प्रॉब्लेम. विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज यूज टू प्रिव्हेंट द अक्युमुलेशन ऑफ ग्रीनिश लेअर ऑन ब्रास ड्यू टू कोरोजन. सो ब्रासवरती एक ग्रीन कलरचं लेअर तयार होतं, ते आपण कसं रिमूव्ह करू शकतो किंवा कसं आपण ते प्रिव्हेंट करू शकतो. सो ब्राससाठी स्पेशली आपण इलेक्ट्रोप्लॅटिंग तर नाही वापरत, अॅनोडायझेशन पण नाही. करेक्ट आन्सर आहे टिनिंग वापरतो आपण, टिनिंग टायनिंग वॉटएव्हर. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कुठे गेला, हा विच ऑफ द फॉलोइंग इज द मेथड ऑफ कॉन्सन्ट्रेटेड ओर. सो कॉन्सन्ट्रेटेड ओरचं कोणतं मेथड आहे, दॅट इज ऑप्शन डी. हे बाकीचे तर आपण प्रिव्हेंटेशनसाठी वापरतो कोरोजनच्या. सो डी इज द राईट आन्सर. नेक्स्ट आहे डॅश इज अन अलॉय मेड फ्रॉम आयरन, कार्बन आणि क्रोमियम. हे कोण आहे, एकमेव असं आहे ज्यांच्या घराघरांमध्ये आहे, ते म्हणजे स्टील. ठीक आहे. सो इथपर्यंत आपण 8th चॅप्टर कंप्लीट केलं. आता फक्त 9th आणि 10th बाकी आहे. आय होप कोणालाही पहिल्या 3 चॅप्टर्समध्ये काही डिफिकल्टी नाही आहे. हा येस, 12th आन्सर डी आहे, राईट. ओके, ठीक आहे. चलो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कार्बन कंपाऊंड. सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर आहे हा.
सो टू ऑक्सिजन ॲटम्स इन O2 मॉलिक्युल्स आर जॉईन विथ इच अदर बाय डॅश. सो ऑक्सिजन आणि ऑक्सिजनमध्ये कुठला बॉन्ड असतो? डबल बॉन्ड. आणि नायट्रोजन आणि नायट्रोजनमध्ये ट्रिपल बॉन्ड. सो करेक्ट आन्सर आहे बी. ओके, ऑक्सिजन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड आहे, नायट्रोजन आणि नायट्रोजनमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. राईट. आणि हेच तुम्हाला जर हायड्रोजनमध्ये विचारलं तर सिंगल बॉन्ड आहे. कार्बन कॅन फॉर्म डॅश बिटवीन कार्बन आणि ऑक्सिजन ॲटम. कार्बन कॅन फॉर्म डॅश बिटवीन कार्बन आणि ऑक्सिजन ॲटम. सो सिंगल बॉन्ड पण बनवू शकते, डबल बॉन्ड पण बनवू शकतं. सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड एच. ओके, सो याच्यामध्ये डबल बॉन्ड पण येऊ शकतं, सिंगल बॉन्ड पण येऊ शकतं. सो करेक्ट आन्सर इज सिंगल ॲज वेल ॲज डबल बॉन्ड. ठीक आहे. वन कोव्हॅलेंट बॉन्ड इज फॉर्म्ड बाय युझिंग डॅश पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो एक बॉन्डमध्ये काय होतं? याचा एक बॉन्ड, याचा एक इलेक्ट्रॉन आणि याचा एक इलेक्ट्रॉन असे मिळून एकूण वन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी येतात. सो करेक्ट आन्सर आहे बी. द करेक्ट इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर फॉर H2O. H2O मध्ये ऑक्सिजनमध्ये असतं आणि दोन्ही साईडला हायड्रोजन हायड्रोजन असणार आहे. सो आता या ठिकाणी स्ट्रक्चर करेक्ट कोणतं आहे? एक ह्याचं मॉलिक्युल, एक ह्याचं मॉलिक्युल. येस, एच करेक्ट आहे. ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर. येस, स्पेस मिशनकडे आपण येऊया. आधी आपण हा कम्प्लीट करूया कार्बन कंपाऊंड्स, मग आपण स्पेस मिशन घेऊया. सो व्हॉट इज द सुटेबल रूट अमंग द फॉलोइंग फॉर कार्बन ॲटम टू अटेन अ नोबेल गॅस कन्फिगरेशन. सो कार्बन कोणत्याही मेथडने करू शकतं, शेअरिंग करू शकतं, पण ते कटायन आणि अनायन एक्सचेंज नाही करू शकत. सो करेक्ट आन्सर आहे शेअरिंग. ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर. ओके, हा जे पण तुमचे क्वेश्चन असतील सायन्स पार्ट वाचे ते तुम्ही विचारू शकता. ओके मयुरी. नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट स्टेटमेंट. द कोव्हॅलेंट बॉन्ड बिटवीन टू कार्बन ॲटम्स इज अनस्टेबल. कोव्हॅलेंट बॉन्ड अनस्टेबल नाहीये, मग त्याने बनवलंच नसता. सो पहिलं तर चुकीचं आहे. कार्बन इज ट्रायव्हॅलेंट नाही, कार्बन इज टेट्राव्हॅलेंट. C4 आहे. सो कार्बन ॲटम्स डू नॉट फॉर्म मल्टिपल बॉन्ड्स विथ अदर ॲटम्स, हे पण नाही, हे तर त्याची प्रॉपर्टी आहे. सो हे करेक्ट आहे. मग डी ऑप्शन इज द करेक्ट. ह्या चॅप्टरमध्ये काही अवघड नाहीये, मी तुम्हाला जे इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितले ते फक्त तुम्ही करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेड म्हणजे सिंगल बॉन्डवालं, म्हणजे एकच हे असणारे बॉन्ड असणारे कोणते कोणते आहेत? सायक्लोपेंटेन. बेन्झिन तर नाहीये, डबल बॉन्ड्स, दोन बॉन्ड्स आहेत. पेंटीन पण नाहीये, दोन बॉन्ड्स आहेत अनसॅच्युरेटेड. हेक्झिन पण नाहीये, ENE आहे शेवटी. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. ठीक आहे. नेक्स्ट आहे द नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स प्रेझेंट इन 1 मोल ऑफ अल्काइन विथ 5 कार्बन्स. सो 5 कार्बन्स आहेत, 1 2 3 4 5. 1 मोल ऑफ अल्काइन. अल्काइन म्हणजे काय असणार आहे? हे ट्रिपल बॉन्डवाला स्ट्रक्चर आहे. ओके, सो C5H काय असणार आहे? CnH2n-2. सो या ठिकाणी येणार आहे 8. सो C5H8 म्हणजेच काय? हायड्रोजन किती आहेत? 8. सो करेक्ट आन्सर इज सी. ठीक आहे. गिव्ह द रिझन्स मी ऑलरेडी सांगितलेले आहेत. साहिल कुठून येणार ते, सो तुम्ही तो व्हिडिओ चेकआउट करू शकता इम्पॉर्टंट क्वेश्चन्सचा. नेक्स्ट आहे द फिनोमिना इन विच डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, याला आपण म्हणतो आयझोमेरिझम. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी. ओके. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग अल्केन कंटेन्स लोएस्ट नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला. सगळ्यात कमी कशामध्ये आहे? मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. सगळ्यात कमी आहे प्रोपेनमध्ये. सो ऑप्शन ए इज द राईट आन्सर. नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग फंक्शनल ग्रुप इज इनकरेक्टली मॅच्ड. ओके, इनकरेक्टली मॅच्ड ओळखायचं आहे. अल्डिहाइड. अल्डिहाइडमध्ये काय येतं? सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड एच. पहिला चुकीचा आहे. सो ऑप्शन ए इज द रॉंग आन्सर. नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेंबर ऑफ होमोलोगस. होमोलोगस सिरीज ऑफ अल्कीन. अल्कीन म्हणजे काय? सगळे अल्किन्स असले पाहिजे. अल्किनचा फॉर्म्युला काय आहे? जनरल फॉर्म्युला CnH2n. CnH2n राईट, CnH2n राईट, CnH2n नॉट राईट. हे अल्केन आहे. सो ऑप्शन सी इज द रॉंग आन्सर. ठीक आहे, रॉंग ऑप्शन. कोणतं कसं काय? कोणता क्वेश्चन? प्लीज क्वेश्चन नंबर मेन्शन करा सो दॅट मी ते रिपीट करू शकेन. नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग फंक्शनल ग्रुप डज नॉट कंटेन ऑक्सिजन ॲटम. सो अल्डिहाइडमध्ये तर आहे सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड एच. इथरमध्ये तर ऑक्सिजननेच बनलेलं असतं. कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये पण सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड ओ एच. अमाइनमध्ये डायरेक्ट लास्ट पेज ओपन झालं यार. ओके, अमाइनमध्ये आहे NH2R. ओके, सो अमाइनमध्ये ऑक्सिजन नाही आहेत. सो करेक्ट आन्सर इज डी, अमाइन. ठीक आहे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इन अ होमोलॉगस सिरीज अँड ऑन ॲडिशन ऑफ 2 मिथाइल युनिट्स. सो मॉलिक्युलर मास किती असतं? 14U. सो मी तुम्हाला सांगितलं होतं की लक्षात ठेवायच्या आहेत प्रॉपर्टीज. सो द करेक्ट आन्सर इज 14U. ठीक आहे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 9th क्वेश्चन. हा कोणता होता? 8th क्वेश्चन. हा राईट. सो 9th क्वेश्चनमध्ये आहे द कंपाऊंड्स विच हॅव बेन्झिन युनिट इन देअर स्ट्रक्चर आर नोन ॲज.
ज्यांच्यामध्ये बेन्झिन युनिट प्रेझेंट आहे त्यांना आपण काय म्हणतो? सो बेन्झिन युनिट प्रेझेंट असेल तर दे विल बी कॉल्ड ॲज ॲरोमॅटिक कंपाऊंड. सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. ठीक आहे. सिक्स्थचा आन्सर, सिक्स्थमध्ये ओळखायचं आहे अल्किनचे होमोलॉगस, म्हणजे अल्किनचे होमोलॉगस कोण नाही आहेत. होमोलॉगस तेच असतात जे सगळे अल्किन्स आहेत. ओके. आता याच्यामध्ये पहिलं तर अल्किन आहे, जनरल फॉर्म्युला आहे अल्किनचा CnH2n, राईट. सो हे CnH2n आहे, म्हणजे 3 कार्बन्स आणि 3च्या डबल हायड्रोजन असलं पाहिजे. सो 3 कार्बन आहे 6 हायड्रोजन आहे, 4 कार्बन आहे 8 हायड्रोजन, 7 कार्बन आहे 14 हायड्रोजन. बट या ठिकाणी हे फॉलो नाही होत आहे. हे कसं आहे CnH2n+2 जे की अल्केनचं आहे, त्याच्यामुळे C. ओके. आय होप की कोणाचा क्वेश्चन होता हा मोरिया आन्सर मिळालं असावं किंवा समजलं असावं. ओके. सो नेक्स्ट आपण कुठे होतो? 10th वरती. इन अन होमोलॉगस सिरीज बॉइलिंग पॉईंट ऑफ इट्स मेंबर्स. होमोलॉगस सिरीजमध्ये बॉइलिंग पॉईंट वरून खाली किंवा खालून वरती येताना काय होतं? इन्क्रीज होतं, डिक्रीज होतं, ऑलवेज रिमेन सेम हे तर नाही, व्हेरिएशन दाखवतात. डिक्रीजेस विथ ॲडिशन ऑफ मिथाइल ग्रुप नाही, वरून खाली येताना इन्क्रीज होत जातं. सो करेक्ट आन्सर आहे सी. हे तुम्हाला चार्ट्समधून हे सगळे आन्सर्स बघायला मिळते, जे आपल्याकडे चार्ट्स आहेत होमोलॉगसचे त्याच्यामधून. नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्युला ऑफ द सेकंड मेंबर ऑफ अल्काइन म्हणजे काय? CnH2n-2. सेकंड सांगितलंय म्हणजे C काय येईल? 2 येईल. H2n म्हणजे 4 - 2 2. सो C2H2. A इज द राईट आन्सर. सेकंड मेंबर अल्काइनचा ना, म्हणजे पहिल्या वेळेला तर अल्काइन येतच नाही. सॉरी. करेक्ट आन्सर आहे सी. सेकंड मेंबर. फर्स्ट आहे. इथाईन फर्स्ट आहे, कारण मिथाईन वगैरे येत नाही. सो इथाईन फर्स्ट आहे, प्रोपाईन सेकंड आहे. सो करेक्ट आन्सर इज सी. ओके, सॉरी, सी इज राईट आन्सर. नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ ब्रांच्ड चेन हायड्रोकार्बन. सो ब्रांचिंग कोणामध्ये आहे? प्रोपीन तर सिंपल स्ट्रक्चर आहे. आयसोब्युटेन इज अ ब्रांच. सो सी आणि या ठिकाणी सी, ह्याला आपण म्हणतो आयसोब्युटेन. सो ही ब्रांच आहे, ही तर सायकलिक आहे. बेन्झिन पण सायकलिक आहे. सो करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन बी. ठीक आहे. नेक्स्ट आहे द आयुपॅक नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स. सो या कंपाऊंडचा आयुपॅक नेम काय आहे? कोणता क्वेश्चन आहे मयुरी? मला क्वेश्चनच नाही माहिती आहे, सो मी कसं आन्सर करणार? प्लीज तुझं काही क्वेश्चन असेल तर तू कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकते. सो आयुपॅक नेम ऑफ द गिवन कंपाऊंड 1 2 3 4 5. आयुपॅकमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा कार्बनचा नंबर मेजर करतो, की त्यात 5 कार्बन आहे, म्हणजे हे काय असणार आहे? पेंटेन. सो सगळेच पेंटेन आहेत. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पेंटीन आहे. सो पेंटीन नाही, कारण सिंगल बॉन्ड आहे, हे पण पेंटीन नाही. सो एक तर फोर्थ आहे किंवा बी आहे. ठीक आहे. आता इथे क्लोरीन अटॅच केलंय. क्लोरीन कुठे अटॅच केलंय? फर्स्ट सेकंड नंबरवरती. फोर्थ नाही येऊ शकत, कारण आपण नंबरिंग जेवढं लिस्ट येईल तेवढं बघतो. सो करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर डी. सो ऑप्शन डी इज द राईट आन्सर. ठीक आहे. ओके. जो काही डाऊट असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. आय विल ट्राय टू आन्सर. अँड अल्कोहोल विथ 2 कार्बन ॲटम्स इज नोन ॲज. 2 कार्बन आहेत, म्हणजे CC आहे आणि मग पुढे अल्कोहोल आहे, त्याला आपण काय म्हणणार? इथेनॉल. सो करेक्ट आन्सर आहे सी, इथेनॉल. नेक्स्ट आहे करेक्ट फॉर्म्युला फॉर 2 हेक्झीन. हेक्झीन सांगितले म्हणजे ट्रिपल बॉन्ड तर नाही येणार. डबल बॉन्ड. ओके. सेकंड ह्याला डबल बॉन्ड आहे. सो हा फर्स्ट सेकंड थर्ड आहे, हे पण नाही येणार. फर्स्ट सेकंड आहे, हे येऊ शकतं, हे तर फर्स्टलाच आहे, हे पण नाही. सो करेक्ट आन्सर विल बी सी. तुम्ही शक्यतो एलिमिनेशन वापरून करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अन इनकरेक्ट स्टेटमेंट. अँड आयुपॅक नेम इज गिवन टू अ कंपाऊंड ऑन द बेसिस ऑफ नेम ऑफ द पॅरेंट अल्केन. सो हे तर करेक्ट आहे. ऑन द बेसिस ऑफ नेम ऑफ पॅरेंट अल्केन. येस, इट इज राईट. नेक्स्ट आहे देर आर 3 युनिट्स इन द आयुपॅक नेम. सफिक्स सुफिक्स आणि पॅरेंट, हे पण राईट आहे. COH म्हणजे काय? कार्बोक्सिलिक ओइक ॲसिड, हे पण राईट आहे. In IUPAC nomenclature system, the numbering which gives greater number to the carbon carrying the functional group is accepted. नाही, हे चुकीचं आहे. सो ऑप्शन डी इज द इनकरेक्ट. ठीक आहे. ओके. नेक्स्ट आहे केमिकल प्रॉपर्टीज तुम्हाला सांगायच्या आहेत. क्लोरिनेशन ऑफ अल्केन इज अन एक्झाम्पल ऑफ. सो क्लोरिनेशन आपण पाहिलं होतं, सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. सो ऑप्शन सी इज द राईट आन्सर. डॅश कॅटलिस्ट इज यूज्ड. निकेल आपण वापरतो हायड्रोजनेशनसाठी. सो ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर. डॅश आर द कॉमन प्रोडक्ट्स फॉर्म्ड ऑन कम्प्लीट कंबशन ऑफ हायड्रोकार्बन्स. सो जेव्हा आपण हायड्रोकार्बनमध्ये हायड्रोकार्बन्सला ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करतो, तेव्हा आपल्याला काय काय मिळतं? कार्बन मिळतं. हायड्रोकार्बन ना, सपोज CH4 आहे, याला जर आपण ऑक्सिजन टाकला तर इथे आपल्याला काय मिळेल? कार्बन डायऑक्साईड आणि पाणी. सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. ओके. जेवढं सुयश गेमर जेवढं जसं वेटेज आहे तेवढेच क्वेश्चन्स येतात. सो वेटेज आय होप मी पाहिलं असेल. वेटेजच्या बाहेर शक्यतो बोर्ड्स क्वेश्चन टाकत नाही. सो कार्बन कंपाऊंडचं वेटेज जास्त आहे, त्याच्यामुळे अर्थात जास्त क्वेश्चन्स येऊ शकतात. ठीक आहे.
नेक्स्ट आहे सोडियम ॲसिटेट. सोडियम ॲसिटेट कोणाचं सॉल्ट आहे? सोडियम ॲसिटेट म्हणजे Na सोबत जेव्हा तुम्ही कार्बोक्सिलिक ॲसिडला रिॲक्ट कराल, आता सध्या हे मिथेनॉइक ॲसिड आहे, तेव्हा तुम्हाला या ठिकाणी सोडियम ॲसिटेट मिळेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डॅश इज फॉर्म्ड बाय ऑक्सिडेशन ऑफ इथेनॉल इन द प्रेझन्स ऑफ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. सो जेव्हा तुम्ही इथेनॉल म्हणजेच काय C2H5OH ला रिॲक्ट कराल कोणासोबत किंवा याचं ऑक्सिडेशन कराल, तेव्हा तुम्हाला या ठिकाणी काय मिळणार आहे? जेव्हा कुठल्या पण अल्कोहोलचं तुम्ही ऑक्सिडेशन करता तेव्हा तुम्हाला कार्बोक्सिलिक ॲसिड मिळतं. सो कार्बोक्सिलिकचा एकच ऑप्शन आहे बी. ठीक आहे. नेक्स्ट आहे ऑन बर्निंग इन एअर द सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स जनरली गिव्ह. जर आपण एअरमध्ये बर्न केलं तर आपले जे सॅच्युरेटेड वाले आहेत ते युजली ब्ल्यू कलरच्या फ्लेमने बर्न होतात आणि जे अनसॅच्युरेटेड आहे ते येलो, कारण याच्यामध्ये बरेचसे कार्बनचे सूट पार्टिकल्स पण प्रेझेंट असतात. ठीक आहे. हो सुयश, डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स पण येतात कार्बन कंपाऊंडमधून. करेक्ट आन्सर इज बी. सो इन दिस वे आपण हा चॅप्टर पण संपवलेला आहे. लास्ट चॅप्टर आहे तो म्हणजे स्पेस मिशन, आणि स्पेस मिशनचे येस 2च पानांचे MCQs आहेत. सो लेट अस सी याचे आन्सर्स काय काय आहेत. पहिला आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ बेनिफिट ऑफ स्पेस मिशन. हे तुम्हाला असं पण येऊ शकतं की एक्सप्लेन द बेनिफिट्स ऑफ अ स्पेस मिशन, असा पण क्वेश्चन तुम्हाला 2 मार्कासाठी येऊ शकतो. सो MCQs करता करताच बाकीच्या क्वेश्चनची पण तुम्ही तयारी करू शकता, कारण हे MCQs थोडेसे डिस्क्रिप्टिव्ह घेतलेले आहेत मी, जेणेकरून तुमची बाकीच्या क्वेश्चनची पण तयारी होईल. ठीक आहे. ओके. सो बेनिफिट कोणतं नाही आहे स्पेस मिशन. सो इट इज पॉसिबल टू गेट ॲडव्हान्स अलर्ट. हे तर आहे, आपल्याला कळतं की नॅचरल कॅलॅमिटीबद्दल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे साहिल गेमिंग गिव्ह द रिझन. तुम्हाला फक्त 2 पॉईंट्सच एक्सप्लेन करायचे आहेत मोठे असतील तर, आणि लहान असतील तर तुम्ही 4 पॉईंट्स घेऊ शकता. कार्बन कंपाऊंड इफ यू वॉन्ट तुम्ही स्किप करू शकता, मेटलर्जी पण स्किप करू शकता, पण तुम्हाला बाकीचे चॅप्टर्स मग करावे लागतील. कोणते चॅप्टर स्किप करायचे याच्यामध्ये मी ऑलरेडी सांगितलेलं होतं. ठीक आहे, की तुम्ही वेटेज बघून चॅप्टर स्किप करू शकता. नेक्स्ट आहे वन कॅन गॅदर इन्फॉर्मेशन अबाउट वर्ल्ड वाईड. हे पण राईट आहे. नेक्स्ट आहे दे क्रिएट अ लॉट ऑफ स्पेस डेब्रिज. नाही, स्पेस मिशन हा बेनिफिट नाही, हे डिसएडव्हान्टेज आहे. सो द करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन सी. इफ अ मॅनमेड. सॉरी मयुरी, चार्ट्स खूप आहेत सो मला क्वेश्चन नाही पाहायला मिळते. लेट मी चेक, वरती जाऊन बघू कुठे आहे क्वेश्चन. प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिही आफ्टर दिस लाईव्ह सेशन. ओके. ज्यांना पण काही क्वेश्चन्स असेल MCQs बद्दल तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये शक्यतो मेन्शन करा, कारण आता चॅट्स वरती जात आहेत सो मला ते शोधावं लागेल. बेस्ट आहे की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. इफ अ मॅनमेड ऑब्जेक्ट रिव्हॉल्व्स अराउंड दी अर्थ ऑर एनी अदर प्लॅनेट इन अ फिक्स्ड ऑर्बिट इट इज कॉल्ड एज. मॅनमेड सांगितलं शेट विल बी आर्टिफिशियल सॅटेलाइट. मेन फंक्शन ऑफ इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट इज. रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटची जे फंक्शन आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. फर्स्ट ट्राय टू स्टडी द वेदर. रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट्स आणि वेदरचा काही संबंध नाहीये. नेक्स्ट आहे टू फिक्स लोकेशनसाठी आपण हे आपलं काय वापरतो, जिओ स्टेशनरी. येस. नेक्स्ट आहे टू एस्टॅब्लिश कम्युनिकेशन. हे पण नाही. टू ऑब्झर्व आणि गाईड द कॅलॅमिटीज. येस. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी. डॅश सॅटेलाइट आर यूज टू स्टडी आणि फोरकास्ट वेदर. वेदरमध्येच आन्सर आहे वेदर. सो ऑप्शन ए इज द राईट आन्सर. डॅश सॅटेलाइट यूज वेव्स टू एस्टॅब्लिश कम्युनिकेशन. कम्युनिकेशनसाठी आपण कम्युनिकेशन सॅटेलाइट वापरतो. सो करेक्ट आन्सर आहे डी. सो तुम्हाला अशा प्रकारे प्रश्नातच आन्सर मिळू शकतं. येस, तुम्ही न्यूमेरिकल स्किप करू शकता. मी ऑलरेडी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे याच्याबद्दल. नेक्स्ट आहे डॅश सॅटेलाइट आर यूज टू टेलिकास्ट डिफरंट टेलिव्हिजन प्रोग्राम्स. टेलिव्हिजन प्रोग्रामसाठी आपण ब्रॉडकास्ट सॅटेलाइट वापरतो. डॅश सॅटेलाइट हेल्प्स इन लोकेटिंग एनी प्लेस ऑन अर्थ सर्फेस. यासाठी आपण लोकेशनवाला सॅटेलाइट वापरतो, जे की तुम्हाला GPS मध्ये वगैरे बघायला मिळतं. दॅट इज नेव्हिगेशनल. ठीक आहे. डॅश सॅटेलाइट कलेक्ट इन्फॉर्मेशन फॉर सिक्युरिटी एस्पेक्ट्स. दॅट इज मिलिटरी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डॅश सॅटेलाइट आर यूज टू स्टडी द फॉरेस्ट, डेझर्ट वगैरे. हे सगळं जर आपल्याला बघायचं असेल तर अर्थ ऑब्झर्वेशन. ओके. ठीक आहे. स्पेस मिशनमध्ये तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट हा जो पॅसेज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सॅटेलाइट्स आणि त्याचे फंक्शन्स बघायला मिळतात. हे इम्पॉर्टंट आहे, सगळ्यात जास्त हे इम्पॉर्टंट आहे. सो तुम्ही बाकी काही नाही केलं तरी हे नक्की करा. आणि ॲडव्हान्टेजेस ऑफ स्पेस मिशन आणि डिसएडव्हान्टेजेस ऑफ स्पेस मिशन. ओके. सो हे 3 क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत स्पेस मिशन चॅप्टरमधले. ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस ऑफ स्पेस मिशन, आणि दुसरं म्हणजे हे सगळ्या सॅटेलाइट्सचं फंक्शन काय आहे आणि त्यांचं नाव काय आहे. अजून एक आहे ते म्हणजे हाय अर्थ ऑर्बिट, लो अर्थ ऑर्बिट. ते तुम्ही एक पॅसेज आहे तर तो करू शकता. इंडियन सॅटेलाइट मिशनचे फादर होते साराभाई. ओके, विक्रम साराभाई. नेक्स्ट आहे इन दी हाईट ऑफ द सॅटेलाइट ऑर्बिट अबव द अर्थ सर्फेस इज बिटवीन 2000 किलोमीटर आणि 35,782 किलोमीटर. सो हे कुठलं आहे? मीडियम लेवलवरचं आहे. सो इट इज ऑप्शन नंबर ए, मीडियम अर्थ ऑर्बिट. सॅटेलाइट्स रिव्हॉल्विंग अराउंड दी अर्थ विथ दी टाइम पिरियड सेम ॲज दॅट ऑफ द रोटेशन ऑफ दी अर्थ. म्हणजे 24 आवर्सच लागतात, आणि 24 आवर्सनेच जर ते रोटेट करत असेल सो याचं करेक्ट आन्सर असणार आहे जिओ स्टेशनरी. सो ऑप्शन ए. ठीक आहे.
येस, ए करेक्ट असणार आहे. नाही, मी सगळे विषय अपलोड केलेले आहेत. ओके, सध्या उद्या सायन्स असल्यामुळे मी फक्त सायन्स घेते. नेक्स्ट आहे, हाऊ मच टाइम अ सॅटेलाइट इन अन ऑर्बिट ॲट हाईट 35,780 किलोमीटर अबव. सो एवढा जास्त वरचा जर सॅटेलाइट असेल त्याला आपण म्हणतो हाय अर्थ ऑर्बिट, आणि हाय अर्थ ऑर्बिटला युजली मास विल बी 9 टाइम्स ओरिजिनल मास. एक मिनिट सॉल्व्ह करावं लागेल. इफ द मास ऑफ द अर्थ वुड हॅव बीन 9 टाइम्स इट्स ओरिजिनल मास. सो दी अर्थ, जर आपण 9 टाइम्स मास ऑफ दी अर्थ वाढवलं त्याच्या ओरिजिनल मासपेक्षा, तर मग त्याला किती वेळ लागेल. सो जर तुम्ही कुठलेही हे करायचं असेल तर टी स्क्वेअर इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द ए क्यूब तुम्ही करू शकता या ठिकाणी, आणि त्याच्यामुळे करेक्ट आन्सर येऊ शकतं ए क्यूब. सो 8 आवर्स विल बी द राईट आन्सर. ओके, सी विल बी द राईट आन्सर. हां, सी सी एल याचं करेक्ट आन्सर 8 आवर्स. बघा जरा चेक करून. After that, next is satellite revolving around the Earth at the height of 400 kilometer. 400 kilometer above the Earth's surface has a time period of 400 किलोमीटर म्हणजे आपलं जे सगळ्यात लोअर आहे तर ते. सो लो अर्थ ऑर्बिटमध्ये 90 मिनिट्स असतं मिनिमम. सो 90 मिनिट्स विल बी द राईट आन्सर. हो, टेक्स्ट बुकमधलेच लॉ येतात, सो तुम्ही तेच लॉज करू शकता. इफ द हाईट ऑफ द ऑर्बिट ऑफ अ सॅटेलाइट फ्रॉम द अर्थ सर्फेस इज इन्क्रीज द टँजेन्शियल वेलोसिटी विल बी. सो बेसिकली त्यांनी असं विचारलेलं आहे की जर तुम्ही हाईट इन्क्रीज केली तर जर तुम्ही फॉर्म्युला बघितलं तर टँजेन्शियल वेलोसिटी आणि हाईट जे आहे ते इन्व्हर्सली प्रपोर्शन आहे. सो हाईट वाढवलं तर वेलोसिटी डिक्रीज होईल. सो करेक्ट आन्सर विल बी ए. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, इफ द हाईट ऑफ द सॅटेलाइट ऑर्बिट अबोव द अर्थ सर्फेस इज बिटवीन 180 किलोमीटर आणि 2000 किलोमीटर, तर त्या ऑर्बिटला आपण काय म्हणणार आहोत. 180 आणि 2000च्या मध्ये आहे. ओके, सो 180 आणि 2000च्या मध्ये असेल तर त्याला आपण लो म्हणू, कारण 2000 to 35780 असेल तर त्याला आपण मीडियम म्हणतो, आणि त्याच्या जास्त असेल तर हायर. सो करेक्ट आन्सर विल बी ए. इफ द सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग इन दी हाय अर्थ ऑर्बिट पॅरलल टू द इक्वेटर, then its time for one revolution around the earth is same as that of the rotation of the earth. आणि अशा सॅटेलाइटला आपण म्हणतो जिओसायक्लोनस. सो करेक्ट आन्सर इज सी. नेक्स्ट आहे, डॅश अर्थ ऑर्बिट्स आर ऑल्सो कॉल्ड एज पोलार ऑर्बिट्स. कोणत्या अर्थ ऑर्बिट्सला पोलार आपण म्हणतो, मीडियम जे असतात त्यांना. नेक्स्ट आहे, हो, मेटलर्जी स्किप केला आणि बाकीचे सगळे चॅप्टर्स केलेत तर आरामात मिळू शकतात. 40 पैकी 40, 39 पैकी 40 मिळू शकतात, कारण जर एमसीक्यू चुकून मेटलर्जी मधला आला आणि तुम्ही जर तो नाही सॉल्व्ह केला तर 1 मार्क जाऊ शकतो. नेक्स्ट आहे, इफ द हाईट ऑफ द सॅटेलाइट्स ऑर्बिट अबोव द अर्थ सर्फेस इज ग्रेटर दॅन इक्वल टू डॅश, द ऑर्बिट इज कॉल्ड एज हायर अर्थ ऑर्बिट. सो इट शुड बी ग्रेटर दॅन 35780. सो 35780 इज द राईट आन्सर. हा नंबर पाठ करून ठेवा, हे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी उपयोगाला पडेल. ठीक आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. नेक्स्ट आहे, पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल इज अ डॅश स्टेट सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल इज अ डॅश स्टेज. किती स्टेजचं असतं पोलार सॅटेलाइट? इट इज ओनली ऑफ 2 स्टेजेस. ओके, एक तर इग्निशनसाठी आणि एक एक्स्ट्रा. नेक्स्ट आहे, द वर्किंग ऑफ सॅटेलाइट लॉन्च व्हेकल इज बेस्ड ऑन न्यूटन्स. कुठल्या लॉवरती बेस आहे? इट इज बेस्ड ऑन न्यूटन्स. आपण जर फोर्स अप्लाय केलं तर ते वरती जाईल. सो इट इज बेस्ड ऑन द न्यूटन्स. आय थिंक इट्स ऑन द थर्ड लॉ. ओके, न्यूटन्स थर्ड लॉ. नाही, न्यूटन सेकंड लॉ. फोर्स वरती ना, सो न्यूटन सेकंड लॉ. The second nearest astronomical object, न्यूटन्स थर्ड लॉ आहे. राईट, सॉरी न्यूटन्स थर्ड लॉ. ॲक्शन आणि रिॲक्शन फोर्स जेवढं त्याला आपण इग्निशन देऊ तेवढंच ते वरती जाईल. सो फायर खाली येईल. येस, न्यूटन्स थर्ड लॉ इज द राईट आन्सर. ओके, हो, न्यूमॅरिकल स्किप करू शकता, पण तुम्हाला थिअरिटिकल सगळे क्वेश्चन्स करावे लागतील. करेक्ट आन्सर इज न्यूटन्स थर्ड लॉ. द सेकंड नियरेस्ट एस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट टू द अर्थ इज डॅश, मून बिंग द फर्स्ट. सेकंड नियरेस्ट. मूनच्या नंतर सेकंड नियरेस्ट ऑब्जेक्ट कोणता आहे? मर्क्युरी, सन. मर्क्युरी नंतर व्हीनस येतं, सो नाही, हे दोघं तर नाही आहेत. सन थोडंसं लांब आहे, बट मार्स विल बी द राईट आन्सर. त्याच्यामुळेच आपण मार्सवरती जाण्याचं प्रिपरेशन करतोय. सो करेक्ट आन्सर इज सी, मार्स. डॅश सॅटेलाइट इन द इनसॅट अँड जीसॅट सिरीज इज युज्ड स्पेशली इन द फील्ड ऑफ एज्युकेशन. सो इनसॅट आणि जीसॅटमध्ये आपण एज्युकेशनल फील्डमध्ये एज्युसॅट वापरतो. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी. ओके, नेक्स्ट आहे, इन स्पेस नॉन इसेन्शियल ऑब्जेक्ट्स रिव्हॉल्विंग इन द अर्थ आर टर्म्ड ॲज स्पेस डेब्रिज. सो करेक्ट आन्सर आहे ए, डेब्रिज. द काय लिहिलं होतं इथे? ॲस्ट्रॉनॉमिकल. द ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट क्लोजेस्ट टू अस इज डॅश इन अवर गॅलेक्सी. ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट क्लोजेस्ट टू अस इन डॅश इज डॅश इन अवर गॅलेक्सी. आपल्या सगळ्यात क्लोजेस्ट काय आहे? दॅट इज चंद्रमामा. सो करेक्ट आन्सर इज डी. नेक्स्ट आहे, इफ मास ऑफ द प्लॅनेट इज 12 टाइम्स द मास ऑफ द अर्थ अँड इट्स रेडियस इज थ्राइस द मास ऑफ द अर्थ, देन व्हॉट विल बी द एस्केप वेलोसिटी. सो हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे. एस्केप वेलोसिटीची तुम्हाला फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. दॅट इज 2
√2gm/r. सो या ठिकाणी सगळ्या व्हॅल्यूज टाकायच्या आहेत आणि विल गेट दी आन्सर. एकतर मीटर पर सेकंडमध्ये नसणार आहे, हे तर साधं अर्थसाठी आहे. सो तिन्ही ऑप्शन असेच उडाले. एलिमिनेशनने तुम्हाला सेकंड आन्सर मिळेल. कारण त्यात तुम्हाला जर सॉल्व्ह करायचं असेल तर या क्वेश्चनमध्ये सगळे तुम्ही टाका व्हॅल्यूज आणि तुम्हाला आन्सर मिळेल. किंवा एलिमिनेशन मेथडने तुम्ही हे 2 तर नाही येणार, कारण हे नॉर्मल अर्थसाठीच आहे. आणि तुम्ही जर वाढवत असाल रेडियस किंवा मास तर हे तर आन्सर्स नाही येणार, हे कन्फर्म आहे. मीटर पर सेकंडमध्ये याचा आन्सर नाही येत. एस्केप वेलोसिटी नेहमी किलोमीटर पर सेकंडमध्ये असते. सो करेक्ट आन्सर इज बी. म्हणजे तुम्ही न सॉल्व्ह करता पण याचा आन्सर फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. जो काही डाऊट असेल तो तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आय विल ट्राय टू गिव्ह आन्सर्स. There are dash attached on both sides of an artificial satellite as wings. हां, सो ॲज अ विंग्स म्हणून या ठिकाणी सोलर फोटोवोल्टेक सेल्स असतात, जेणेकरून ते सोलर एनर्जीवरती व्यवस्थित चालू शकेल. मंगलयान इज अ स्पेसक्राफ्ट मेड बाय इस्रो अंडर द मिशन ऑफ. मंगलयान अंडर द मिशन ऑफ मार्स. मंगल म्हणजे मार्स. द इनिशियल वेलोसिटी ऑफ द मंगलयान मस्ट बी ग्रेटर दॅन डॅश वेलोसिटी ऑफ अर्थ. जर त्याला बाहेर सोडायचं आहे तर एस्केप वेलोसिटीपेक्षा जास्त असलं पाहिजे. द एस्केप वेलोसिटी ऑन द मून इज डॅश दॅट ऑन दी अर्थ. सो मूनची जी एस्केप वेलोसिटी आहे ती ऑब्व्हियसली कमी असणार आहे. मास वगैरे सगळं कमी आहे, त्याच्यामुळे लेस दॅन. ठीक आहे. सो इन दिस वे, हो आय डायग्राम इम्पॉर्टंट आहे. इन दिस वे आपण पहिल्या 10 चॅप्टर्सचे एमसीक्यूज बघितलेले आहेत. ऑलरेडी फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण पहिले 5 चॅप्टर्स बघितले होते आणि आता आपण शेवटचे काही चॅप्टर्सचे एमसीक्यूज बघितलेले आहेत. कशाचे नेम्स लक्षात ठेवण्यासाठी टिप्स हवे आहेत ते पण सांगा, जेणेकरून मला आयडिया मिळेल कशाबद्दल तुम्ही बोलताय. येस प्रथमेश, आय डायग्राम इज इम्पॉर्टंट. ओके. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि कोणाचे काही उद्यासाठीचे डाऊट्स आहेत का? एनी डाऊट्स उद्या क्वेश्चनसाठी? कशाचे नेम्स लक्षात ठेवायचे आहेत मोर्या? एनी डाऊट्स? अच्छा, सॅटेलाइटचे नेम्स. सॅटेलाइटचे नेम्स असं काहीच नाहीये. तुम्ही जर या ठिकाणी बघितलं, लेट मी शो यू पुस्तक. कहा चले तुम. ओके. सो या ठिकाणी नेम्स असं तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाहीये, कारण तुम्ही जर बघितलं तर फंक्शनमध्येच त्यांचं नाव आहे. जे वेदर स्टडी करायचं आहे ते वेदर सॅटेलाइट. जे कम्युनिकेशन स्टडी करायचं आहे तर ते कम्युनिकेशन सॅटेलाइट. जे टीव्ही बद्दल स्टडी करायचं आहे ब्रॉडकास्ट. आपण ऐकतो ना ब्रॉडकास्ट वगैरे आपण ऐकत असतो. सो ते ब्रॉडकास्ट सॅटेलाइट. मॅप्स वगैरे निगडीत काही असेल लोकेशनसाठी तर नेव्हिगेशनल. ओके. हे तुम्ही जीपीएस साठी वगैरे पण ऐकत असाल. सो लक्षात ठेवू नका, फक्त तुम्ही अशा ट्रिक्स तयार करा. आता सिक्युरिटी म्हणजे एक ऑब्व्हियसली आर्मीशी निगडीत असणार आहे. आर्मी सिक्युरिटी आहे. सो मिलिटरी. ओके. आणि हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या अर्थच्या वरती आहेत. ठीक आहे. डेझर्ट्स आहे किंवा फॉरेस्ट आहे. सो अर्थच्या वरती आपण बघतोय. सो अर्थ ऑब्झर्वेशन. ओके. सॅटेलाइट लॉन्च व्हेकल एवढं इम्पॉर्टंट नाहीये, बट हे नावं लक्षात ठेवा. नावाचे फुल फॉर्म्स लक्षात ठेवा आणि नावं लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला आहे आणि तुमचे अजून काही डाऊट्स नाही आहेत मे बी. सो सेशन एंड करायला काही हरकत नाहीये. सगळ्यांना उद्यासाठी ऑल दी बेस्ट. मी एक सॅम्पल पेपर अपलोड करेन साधारणतः 9:30 ते 10च्या दरम्यान. इफ यू वॉन्ट तुम्ही तो सॉल्व्ह करू शकता, कारण त्या पेपरमध्ये खूप चांगले असे क्वेश्चन्स आहेत जे मे बी उद्या येऊ शकतात. सायन्स 2 उद्या घेणार आहे मी दुपारी 3 वाजता साधारणतः घेईन. त्याच्या आधी 1-2 तास तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आय मीन कम्युनिटी बॉक्समध्ये मी सांगेन. ठीक आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर अटेंडिंग सेशन. कालच्यापेक्षा आजची संख्या थोडीशी जास्त आहे. आय एम हॅपी. सो बाय. बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्स अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.